महोदय. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे सरकार अध्यक्ष महोदय ही काही व्यापारी नाही आहे. सरकारची भूमिका अध्यक्ष महोदय ज्या तिकडे नागपूर सुधार प्रन्यासच्या ठरावानंतर अध्यक्ष महोदय आता हे विचाराधीन आहेत आणि ते प्रस्तावित केले आहेत. अध्यक्ष महोदय, मलाही माहिती आहे, आम्ही निर्णय घेतला होता जेव्हा मी नगरविकास राज्यमंत्री होतो तेव्हा हा नागपूर सुधार प्रन्यासचा विसर्जन करायचा. महापालिकामध्ये आणि NMRDAमध्ये आणि कलेक्टरमध्ये याची सगळी प्रॉपर्टी आणि याचं सगळं अध्यक्ष महोदय हे त्याची विल्हेवाट त्या पद्धतीने लावून हे करायचं ठरलं होतं. मंत्री महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, या संदर्भामध्ये सरकारचा मन हा राजासारखा असायला पाहिजे, व्यापारीसारखा नाही. आणि राजासारखा मन ठेवून आपण हा जो प्रस्ताव तिकडून आला आहे त्याच्यावर वाणिज्य जे वापरत असतील, औद्योगिक वापरत असतील, घराच्या संदर्भात वापरत असतील, त्या संदर्भाचे निर्णय जे काही राजा वापर करतोय त्या पद्धतीने करून या अधिवेशन संपायचा अगोदर याचा निर्णय आपण जाहीर करणार का? कारण न्याय विभाग म्हणो की नगरविकास विभाग म्हणो, हा आपण 8 डिसेंबरला आला आहे, पूर्ण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आता मार्च संपायला आला आहे. म्हणून आपण या संदर्भामध्ये हे काही विषय नागपूर सुधार प्रन्यासचे प्रॉपर्टीज आहेत त्याला विल्हेवाट लावण्याचे नियम, त्याची रक्कम, कारण त्या काळी 83 साली ठरलं नव्हतं हे खरं आहे, त्याचमुळे आता प्रस्ताव आला ना. जर 83 साली ठरलं असतं तर त्याच वेळा ते संपून गेलं असतं आतापर्यंत. म्हणून आपण जाहीर करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी जसं सांगितलं की प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे आणि आपण शासन ते मान्य करून देऊ.